आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावात विश्वविक्रमी रांगोळीचे लोकार्पण, नागरिकांची मोठी गर्दी। दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या माणगाव येथे समाजातील विषमता दूर करून समतेचा संदेश देणारी विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात आली। कोल्हापूर येथील स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड यांच्या वतीने थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तब्बल 1,20,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची 8.5 टन रंग वापरून 11 रंगामध्ये ही भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे। सदर रांगोळीचे काम संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 25 डिसेंबर पासून सुरू करण्यात आले होते। हे काम 2 जानेवारी रोजी पूर्णत्वास गेले। सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून दिनांक 3 जानेवारी रोजी या विश्वविक्रमी रांगोळीचा लोकार्पण सोहळा माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या जोग, सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे, स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे समीर काळे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते पार पडला। या लोकार्पण सोहळ्यात सुहास लाटवडेकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, हातकणंगले पोलीस स्टेशनच्या सहाय्यक उपनिरीक्षक वाकळे मॅडम, सुरजित सिंग चव्हाण, जाधव मॅडम, मारुती पाटील, अमित भोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली आहे। उद्घाटन प्रसंगी स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या महिला रणरागिणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकले। ही विश्वविक्रमी रांगोळी 3 दिवस नागरिकांच्या दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली असून ती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सनदी। नमस्कार, मी करशीद जोग, माणगाव पोलीस पाटील। आज क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये विषमतेची दरी दूर करून समतेचा संदेश देणारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी दरम्यानचे समीर काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ताराराणी ब्रिगेडच्या वतीने माणगाव या ठिकाणी 1,20,000 स्क्वेअर फुटाची एक ऐतिहासिक अशी रांगोळी काढलेली आहे। या रांगोळी काढण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या या आमच्या भगिनींनी जवळजवळ 8 दिवस अथक परिश्रम करून या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी रांगोळी काढलेली आहे। तरी माणगाव आणि माणगाव परिसरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण देखील या अशा अतिशय चांगल्या भव्य दिव्य कलाकृतीचा आपण देखील पाहण्यासाठी यावं आणि ज्या प्रेरणेतून या ब्रिगेडनं आणि समीर काळे साहेबांनी ही प्रतिकृती किंवा रांगोळी काढलेली आहे त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये हे व्हावं, नोंद व्हावी अशी देखील मी या ठिकाणी इच्छा करतो। आणि या सर्वांना आमच्या या भगिनींना आणि समीर काळे साहेबांच्या या कृतीला मी अनेकदा धन्यवाद देतो। नमस्कार, आम्ही आज माणगाव मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 1,20,000 स्क्वेअर फुटाची शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारलेली आहे। यामध्ये जवळजवळ 60 महिलांचा सहभाग आहे। 8 ते 10 दिवस यात मापे वगैरे टाकायचं काम चालू आम्ही केलेलं होतं। आमची परवा दिवशी पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे आणि या रांगोळीचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा ही विनंती। नमस्ते, आम्ही इथे माणगाव इथे ताराराणी ब्रिगेड्स या संस्थेमार्फत 1.5 लाख स्क्वेअर फुटांची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भव्य अशी रांगोळी रेखाटलेली आहे। ह्या रांगोळीमध्ये जवळपास 60 महिलांचा सहभाग आहे। सगळ्यात जास्त तरी सुद्धा सर्व ग्रामस्थांनी ह्या रांगोळीचा लाभ घ्यावा। यासाठी आम्हाला 3 दिवसांचा कालावधी लागला आणि ही रांगोळी आम्ही समीर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटलेली आहे। नमस्कार, मी मधुमेतर। आज आम्ही माणगाव येथे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि ह्यासाठी आम्ही इथे ताराराणी ब्रिगेड व स्वराज युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक समीर काळे सर यांनी आम्हाला ह्यासाठी मार्गदर्शन केले. इथे आम्ही 60 महिलांनी ही रांगोळी रेखाटलेली आहे आणि आज ही लोकांना बघण्यासाठी ओपन करत आहोत आम्ही आणि ह्यासाठी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. सर्वांना जय शिवराय, जय भीम. आज सावित्रीबाई फुले पुण्य जयंती म्हणजे 3 जानेवारीचा आजचा दिवस आणि आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माणगाव नगरीमध्ये आपण उभा आहोत आणि याच भूमीमध्ये 1920 साली जी दोघांची भेट झाली होती याची स्मृती जपण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून एक महाकाय अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे. या रांगोळीचे आपण एक वैशिष्ट्य पाहिलं तर शाहू महाराजांची आज अखेरची ही जगातली सगळ्यात मोठी रांगोळी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मागचं लातूरचं 36,000चं रेकॉर्ड होतं ते या कोल्हापूरच्या रणरागिणींनी म्हणजे ताराराणी ब्रिगेडनी 1,20,000 स्क्वेअर फुटाचं रेकॉर्ड करून मागील विश्वविक्रम या ठिकाणी मोडलेला आहे. आणि या विश्वविक्रमाची नोंद आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे. तरी तमाम शाहू प्रेमींना, तमाम आंबेडकर प्रेमींना व तमाम कला प्रेमींना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी या रांगोळीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. 21-22 मार्च 1920 ला छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत जी माणगावमध्ये परिषद झाली होती त्या परिषदेचा वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी ह्या वर्षी 106 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून ताराराणी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा या सर्व महिलांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी रेखाटलेली आहे. एवढी सुंदर गेले 15 ते 3 आठवडे झालं श्रम करून जवळजवळ 150 महिलांनी प्रचंड असं परिश्रम घेऊन या ठिकाणी फार सुंदर पद्धतीचं या ठिकाणी रांगोळी रेखाटलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन होतंय. आज खऱ्या अर्थानं सर्व लोकांच्यासाठी, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांच्यासाठी ती खुली करत आहोत. माझं जाहीरपणे या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे, चळवळीतले कार्यकर्ते, शिवशाहू फुले आंबेडकर इथले चळवळीच्या विचाराचे कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान आहे की या ठिकाणी ही जी अप्रतिम अशी रांगोळी जवळजवळ 150 महिलांनी अहोरात्र प्रयत्न करून जी रेखाटलेली आहे ती पाहण्याची या ठिकाणी संधी घ्यावी आणि खऱ्या अर्थानं त्या महिलांना शुभेच्छा द्यावीत. आज या ठिकाणी 3 जानेवारी आहे. या सर्व रणरागिणींनी खऱ्या अर्थानं आज ह्या रांगोळीचं उद्घाटन करून एवढी मोठी रांगोळी रेखाटून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभिवादन केलेलं आहे. त्यामुळं या सर्व रागिणीचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतो, जाहीरपणे त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या ठिकाणी पाहण्यासाठी या रांगोळीचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो.
SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.